ओम नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोद गुरुराज भासतां नो कृतं। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृथाः। श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं। निवारयस्व अनिष्टानि साधयेष्टानि माधव। स्वस्तिस्तु अषेढ सन्मंगलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिल पुरुषार्थसाधनीभूते। अद्य भविष्योत्तरपुराणोक्तवेङ्कटेशमाहात्म्य कथा प्रारंभे सति किंचित पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। कालच्या प्रवचनामध्ये भगवंत सर्व देवतांना बोलवून घेतलेला आहे। सर्व देवता आले। जेव्हा विश्वकर्मा आला त्यावेळी परमात्म्याने चेष्टा केली, इंद्र या विश्वकर्माला कामातून काढून टाक। विश्वकर्मा घाबरला, विचारतो, स्वामी या चिमण्यावरती तुम्ही ब्रह्मास्त्र कशाला टाकत आहात? माझी काय चूक झाली सांगा। अरे सांगण्याची आवश्यकता असते का? 6:30ला या म्हणजे यायचं, बोलवायचं नसतं।
बघ इकडे इतके लोक सर्व उभे आहेत, कोणाला बसायला जागा नाही. ते एक घर बांधून द्यायचं, एक हॉल बांधून, रूम बांधून द्यायचं. मी सांगितलं पाहिजे काय? तूच कल्पना करून केलं पाहिजे. तो विश्वकर्मा सांगतो, आज्ञा द्या, मी सर्व करतो. त्यावेळी त्याने सांगितलं, सभागृह बांध. तितक्या करोडो लोकांच्यासाठी काही क्षणार्धात अनेक रूम, हॉल सर्व व्यवस्था करून त्यांच्या राहण्यासाठी योग्य रीतीने व्यवस्था करून दिली. त्यानंतर इंद्राला बोलून भगवंताने सांगितलं, इंद्र याला घेऊन तो नारायणपूरला जा. आकाश राज्याची कल्पना असते, जास्तीत जास्त 1000 लोक येतील, 10,000 लोक येतील, लाख लोक येतील जास्तीत जास्त. पण इथे करोडो, 33 करोड देवता आहेत. ऐता वेळी जागा नाही म्हणून त्याला सुद्धा खजीलपणा नको. आत्ता तू जा, विश्वकर्माला घेऊन जा आणि आकाश राजाला सांग जागा दे, त्यांच्या सर्वांची व्यवस्था आम्हीच करून टाकू. ते गेल्यानंतर सगळं सभा भरली. आतापर्यंत सगळे इकडे तिकडे उभे होते. काही लोक झाडावर चढून बसले होते, जागाच नव्हते. डोंगर खाली वरती 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 खाली वरती खाली बसले होते. सभागृह तयार झाला. सभेत बसून भगवंत सांगतो, आकाशराजस्य सुतास्ते या सुरा इच्छामि कर्तुम किल तत्करग्रहम. आकाशराजाची मुलगी पद्मावती आहे आणि मी त्याच्याशी लग्न करण्याचा मी विचार करीत आहे. अंगीकृतम चेत भवदीय मंडले. तुम्ही सर्व माझे बंधू आहात आणि माझे सर्व प्रिय आहात. तुम्ही सर्वांनी मिळून होकार दिला तर मी हे लग्न करतो, नाही तर करत नाही. तुमच्याकडून अनुमती पाहिजे. त्यावेळी ब्रह्मा सांगतात, अत्यंत गंभीर मुलगा, ज्येष्ठ पुत्र, वयंतु दासभावेन तिष्ठाम पुरुषोत्तम. भगवान, आम्ही तर तुमचे दास आहोत. तुम्ही जशी आज्ञा देणार आम्ही पालन करणार. तुमचा अनुग्रह झाला तर विवाह महोत्सव, तुमचे आणि आई लक्ष्मीचे विवाह महोत्सव मला बघायला भेटला नाही. आता तरी तुमचा विवाह महोत्सव आम्ही बघू. आमची अनुमती आहे. त्यावेळी शंकर सांगतात, नातू थोडा जास्त जवळीक असणारा आणि आजोबांचा विषयी अपहास्याचा मूडमध्ये असणारा सांगतो, आजोबा हे सर्व नाटक कशाला? तुम्ही बकलावतीला पाठवलं आणि स्वतः जाऊन निश्चितार्थ करून आणलं. साखरपुडा संपलेली आहे आणि आता सांगता की अनुमती देता का? नाही दिलं तर सोडता का तुम्ही? विनोद वचनम कृष्ण भाषते प्राकृतो यथा. अर्थात भविष्योत्तर पुराण आम्हाला सूचित करत आहेत. कलियुगात मुले मुली एकत्र भेटतात, प्रेम करतात, लग्नाचे निश्चय करतात. केव्हा तर रजिस्टर मॅरेज करून नंतर आई वडिलांना सांगतात की आम्ही असं असं करणार आहोत, तुम्ही अनुमती दिला तर चांगला होईल. म्हणजे तुम्ही दिलाच पाहिजे, असं पर्याय नाही.
फक्त नावापुरते आईवडिलांना विचारायचा हे पूरक करणार आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा, जो पुराण आधुनिक कालापासून हजारो वर्ष पहिले लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आजचे संपूर्ण समाजाचं चित्रण आहे. समाज कसा बदलत आहे, कसा सुधारत आहे, त्याचे चित्रण आहे. ही भारतीय संस्कृतीची विशिष्टता आहे की पुढे येणारे सर्व कल्पना आम्हाला देतो. हे चांगलं आहे, हे चूक आहे. चांगला करा, चूक सोडा. त्यावेळी शंकराची वार्ता ऐकून श्रीनिवास हसत म्हटला, अरे मला विश्वास होता तुम्ही सर्व हा म्हणतात म्हणून. मी निश्चय करून तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर ब्रह्माने सांगितलं, परमात्मा, दशमीच्या दिवशी तुमचं लग्न आहे. आज अष्टमी आहे, आज सप्तमी आहे आणि उद्या सकाळी अष्टमी, अर्थात आमच्या प्रवचनाच्या दिवशी आज अष्टमी आहे आणि परवा लग्न आहे. तो तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठावं लागेल आणि अभ्यंजन करावं लागेल आणि त्यानंतर पुण्याहवाचन, देवता स्थापन हे सर्व व्हायचं आहे. तुमचे पुरोहित कोण असणार आणि पुण्याहवाचनाला कोण बसणार आणि दुसरी सगळी व्यवस्था कसे काय करणार, मला सांग. त्यावेळी श्रीनिवास सांगतात, ब्रह्मा, तुझी जबाबदारी, तू ज्येष्ठ पुत्र आहेस. सर्व व्यवस्था तुला बघायचं आहे. होल मॅनेजर तूच आहे. सर्व कंट्रोल तुला करायचं आहे. आणि वशिष्ठ ऋषींना पुरोहित करायला बोलवा आणि ते, मी यजुशाखीय आहे, यजुशाखाच्या विधानाने त्यांना सगळे विधी करू द्या. सर्वेषाम अपि देवानां यजमानो भवानीति. परत मला काही विचारायचं नाही. मी पुण्यवाचला बसलेला असतो, लग्नात बसलेला असतो, देव हे करू का, हे करू का, ते करू का, नाही. सर्वांनी ब्रह्माला विचारायचं आणि परमात्मा एक प्लॅनिंग करून देतात. लग्नात यजमान आणि यजमान ते एका व्यक्तीला सर्व जबाबदारी दिली पाहिजे आणि एकाग्र मनाने विधानात भाग घेतला पाहिजे. नाहीतर इकडे गणपतीचा वरती अक्षता घाला, तो कोणी येऊन ते यजमानतेला विचारतात की आता ते पैसे मागत आहे, कुठून देऊ, कुठे कुठे आहे. तो यजमान ते हा कर म्हणून इकडे गणपतीच्या वरती अक्षता घालते, तिकडे तोंड तिकडे आणि गणपतीच्या वरती अक्षता इकडे. गणपती घेणार आहे का? नाही. ही चूक करतात लोक. पुण्यवाचनात पण दुसऱ्यांची वार्ता करीत, हे जर पुरोहितांग इकडे अक्षता घाला, घातलं, इकडे पाणी सोडा, दुसऱ्यांचे बोलत असतात आणि पाणी सोडतात. ही विकृती गेली पाहिजे. कशाला? तुमच्या पुढे सुपारी नाहीत, तुमच्या पुढे गणपती आले, तुमच्या पुढे नवग्रह देवता आलेले आहेत, VVIP आहे आणि त्यांच्यावरती वायुदेव आणि त्यांचा मेन मॅनेजर परमात्मा आलेला. त्याला किती थोडा सुद्धा कुठे लक्ष न देता तुम्हाला ते करायचं आहे. पूजेच्या वेळी एकाग्रता पाहिजे म्हणून व्यवस्था कोणाला तर मॅनेजर करून त्याला जिम्मेदारी दिली पाहिजे.
पण जिम्मेदारी दिला तर ते पत्ते विसरलं तर काय करायचं, पण जिम्मेदारी घेतली पाहिजे. त्यावेळी एक व्यक्ती असला पाहिजे, त्याने सर्वकांनी काम केलं आहे की नाही बघायचं. देवानांच ऋषीणांच मानने शंकरम न्यधात. लग्न म्हणजे काय? तो रुसतो, हा रुसतो, हा रुसून बसतो, मला बोलवलं नाही, मला पहिल्याला बोलवलं नाही, आणि मला फराळ वेळेवर दिला नाही. ह्या लग्नात हे सर्व लग्नात हे चालतो. आलेले असतात, त्यांनी मला लक्ष दिलं पाहिजे. अरे यजमान पुण्यावासला बसलेला आहे, पूजा करत आहे, तुमच्याकडे कसं रक्षा करणार? आणि हां, त्याने सांगितलं की फराळीकडे जा म्हटलं, येऊन सावकाश का म्हणून सांगितलं नाही. हे सगळं तुम्ही विसरून जा. हां, त्याच्यासाठी एका व्यक्तीला नेमा. आणि भगवंताने सांगितलं, ए शंकर, हे तुझं काम. शंकर मनोनियामक आहे. त्यांच्या मनात जाऊन त्यांचा रुसवा काढून टाकतो. म्हणून देवतांना, ऋषींना ते रुसलेले असताना, नाहीतर काहीतरी तक्रार करत असताना त्यांना समाधानित करून व्यवहारात आणायची जबाबदारी शंकर तुझा. तू त्यांच्या मनात शिरून करू शकतो रे, जा. आणि देव सांगत आहेत, ज्यांना जे काम द्यायचे तो त्याला येतो की नाही तुम्ही पहिला बघितलं पाहिजे. कोणाला तर कोणा काम दिला तर. आमच्याकडे काही मंत्री असतात, सही सुद्धा करायला येत नाही, पण फायनान्स मिनिस्टर आणि हे मिनिस्टर पण नावापुरते असतात. फक्त दुसरे सगळे ऑफिसर लोक करत असतात, ते फक्त सही करतात, न जाणता सही करून टाकतात. असं नाही. मनोनियामक शंकरांना त्याने सांगितलं, सर्वांचं योग्य रीतीने समाधान करून सर्व उत्सवात भाग घेण्यासाठी त्यांना तुम्ही ठेवा. देवा फाने कुमारंतु. आणि देवतांना बोलवण्यासाठी षण्मुखाला भगवंताने नियमित केलं. कशाला? म्हणजे सेनापती म्हणजे तो शिस्त, मिलिटरी सिस्टीम चांगले असतो. हां, आपण सर्व वेळेवर आले पाहिजे, तो कटेकोर पालन करतो. दुसरे थोडं आलस्य करतील, पण मिलिटरीवाला आलस्य करत नाही. म्हणून त्याने षण्मुखाला सांगितलं, सगळ्या देवतांना बोलून योग्य वेळे बसवायचं तुझं. त्याच्या म्हणजे मी श्रेष्ठ त्यांच्यामध्ये हा इगो असतो, ते सर्व व्यवस्थित करायची जिम्मेदारी तुझी. म्हणूनच जेव्हा देशात अशांती वाढते त्यावेळी तो सरकार मिलिटरी ॲक्शन घेते, म्हणजे सर्व व्यवस्था आणण्यासाठी. आणि रिसेप्शनिस्ट काम आणि रतीला केला. रिसेप्शनिस्ट दिखायला सुंदर असला पाहिजे. तो बोलवणारा व्यक्ती, त्याचं तोंड बघितल्यानंतर जेवण जात नाही असा व्यक्ती असले तर तिकडे कोण येतो? तो एकदम सुंदर असला पाहिजे, हसत त्यांना सर्वांना आव्हान दिलं पाहिजे, त्यांना बघूनच ते आत येतील. म्हणून देवाह्वाने प्रत्युत्थाने च मन्मथम, सर्वांना बोलण्यासाठी रिसेप्शनिस्ट म्हणून काम आणि त्याची पत्नी रतीला असं ठेवलं. दत्वा तु वीटिकाम तू कृष्ण वर्तमानमाफयत. आणि अग्नीला बोलवलं. जेवणाची जबाबदारी तुझी. कशाला? म्हणजे अग्नीला ते काम दिला तर इंधनाचा खर्च वाचतो ना. लाकूड आणायची जरूरत नाही, कोळसा आणायची जरूरत नाही, फक्त झाला तो स्वतः करून टाकेल. पाकार्थम हव्यवाहन ऋषीणाम सर्वदेवानाम. कशाला? म्हणजे तो 16 करणाऱ्यांच्या मध्ये आम्हाला त्यांचा स्वयंपाक चालत नाही, यांचा स्वयंपाक चालत नाही, त्याचा स्वयंपाक चालत नाही, तो त्या कुळाचा स्वयंपाक चालत नाही. नवीन लोकांना ते सर्व माहीत नाही. पूर्वी जे काय मोठे मोठे विद्वान असतात ते सांगायचं की आमचा स्वयंपाक येणार, ते सांगायचं आमचा स्वयंपाक येणार. मी काही 20-30 वर्षापूर्वी बघितलेलं आहे, एका लग्नात आलेले संबंधी
7 लोकांना वेगळं वेगळं जेवणाची व्यवस्था. म्हणजे ते ह्यांचा नैवेद्य घेणार नाही, त्यांच्या नैवेद्य हे घेणार नाही, त्यांच्या स्वयंपाकी चालत नाही. काही लोक स्वयंपाकी असतात. पण अग्नी तुझ्या पाक सर्व जेवणार. कसं म्हणजे अग्नीचा पाक चालत नसेल तर होम हवन कुठे करणार, वैष्णव कसे करणार. तो म्हणून अग्नी सर्वांना ग्राह्य आहे. तो स्वयंपाक कर. म्हणजे प्लॅनिंग देवाची कशी आहे कल्पना करा. इति शिष्टो यज्ञमूर्ती. हा अग्नीने हा म्हटला. ततस प्राह वरुणम. आणि त्याला वरुणाला बोलवलं. पाण्याची व्यवस्था तुझी. म्हणजे तू जलाचे देवता आहे. आता नळ तुटला, पाईप नाही आला आणि विहीर चुकला, हे सर्व तक्रार करणारच नाही. तो स्वतः पाण्याची व्यवस्था करणारा व्यक्ती आहे. म्हणून वरुणाला सांगितलं तो पाण्याची व्यवस्था सर्वांचा बघ. दुष्टानाम दंडने राजन शिष्टानाम परिपालने. आणि मध्ये सुद्धा कोट्यावधी लोक, मॉब जेव्हा असतो त्याच्यामध्ये पाकिटमार असतात, त्याच्यामध्ये दुसऱ्यांच्या वस्तू चोरणारे असतात. लग्नामध्ये मुद्दाम सांगतात तो लग्नाच्या तो आमंत्रितांचा वेश घेऊन येतात आणि लोक समजतात आणि त्यांचा पर्स सर्व घेऊन जातात. त्या सर्वांच्यावर लक्ष ठेवून सज्जनांना काही त्रास होऊ नये आणि दुष्टांना बरोबर कान पकडून त्याने व्यवस्था करण्यासाठी कोणाला सांगितलं असेल? यमाला. क्योंकि दंडधर तोच आहे, सर्वांचा पाप पुण्य भोगून शिक्षा देणारा तोच आहे. दुष्टानाम दंडने राजन. दुष्टांना दंड देण्यासाठी आणि शिष्ट व्यक्तींच्या संरक्षणासाठी यमम संकल्पयामास. यम हे तुझी जबाबदारी. म्हणजे भगवंताचे कॅबिनेट कसे आहे बघा. भगवंताच्या कॅबिनेटमध्ये विशिष्टता आहे. आणि प्लॅनिंग असं असलं पाहिजे, लग्न चांगलं झालं पाहिजे, पण पैसे वाया जाऊ नये. जो व्यक्ती त्याच्यात परिणत आहे त्याला तो सर्व माहीत असतो, तसं त्या व्यक्तीनं तो काम दिलं पाहिजे. आणि वायूनं बोलवलं, बघून सांगितलं की सर्वत्र अगरबत्ती सुगंध हे सर्व व्यवस्था तुझी. वायूला दिलं तर पैसे देण्याची जरूरत नाही. आणि तो काय अत्तरचा बाटली आणायचे, उदबत्ती आणून लावायची जरूरत नस पडतो. एकदा तो फिरून तो एका फुलांच्या उद्यानामध्ये फिरून आला, हवा वाजली, सर्वांना सुगंध भेटून टाकतो. अगरबत्ती नको आहे, दुसरं काय नको. सुगंधे वायुमादिशत. धनदाने ब्राह्मणार्थम वस्त्रालंकार दापने कुबेरम योजयामास भगवान नृपसत्तमा. लग्नात ब्राह्मणांना दक्षिणा द्यायचं असतं आणि येणाऱ्यांच्या सर्वांना आहेर द्यायचा असतो. आहेर घ्यायचा, आहेर द्यायचा असतो. आणि त्याच वेळी सामानवाला बिल घेऊन होतो. माझा बिल भरा म्हणून सांगतो. हॉलवाले सांगतात आता ॲडव्हान्स भरा. हे सर्व यजमान करत बसू शकतो का? पैशांच्या थैले त्यावेळी त्याने असा व्यक्तीला ठेवला पाहिजे, एक श्रीमंत व्यक्ती. म्हणजे कमी पडला तरी सुद्धा तो त्याच्या हातातून घालून, बघा इथं आलेला म्हणून खर्च केला, द्या म्हणून टाकू शकतो. नाहीतर तुम्ही दिलेले पैसे संपले, परत तुम्हाला यजमानाला ATMला जाऊन पडू शकतो का? नाही. असा व्यक्तीला तुम्ही नेमला पाहिजे. त्याने यजमानाला विधिविधानमध्ये त्रास न देता सगळं मॅनेज केलं पाहिजे. नंतर पाहिजे तर मागून दिलं पाहिजे. तसं व्यक्तीला तुम्ही बघितला पाहिजे. तो म्हणून त्याने कोणाला आठवला? कुबेरला. देवांचे खजिनदार आहे कुबेर. कुबेरम योजयामास भगवान नृपसत्तमा प्रदीप धारणे राजन. आणि
दीपाची व्यवस्था, रात्री इलेक्ट्रिक व्यवस्था पाहिजे, दिवसा सूर्य आहे, रात्री इतकं लोकांचं लाईट पाहिजे, सर्व पाहिजे. त्याने चंद्राला सांगितलं रात्रीचा संपूर्ण दीपाची व्यवस्था तुझी, म्हणजे खर्च न करता दीपाची व्यवस्था झाली. अर्थात लोक सुचवितात, व्यक्ती काय करतो, आपल्यासाठी कितीही खर्च करतो, पण लोक जेव्हा येतात तेव्हा काटकसर सुरू होतो. म्हणून देव किती कंजूस आहेत, खर्च न करता दुसऱ्यांच्या वरती घालून आपलं लग्न करून घेतात. ते नाही म्हणू शकत नाही, पण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. तसेच लोकांना तो नियमित करत आहे. बसून संदेशयामास भांडानाम शुद्धीकारणात, अष्टवसूंना बोलवलं. तुम्ही सर्व भांडी धुण्याचं काम तुमचं. भांडी शुद्धीकरण कशाला, म्हणजे वसू हे आमच्या देह शुद्धी करणारे आहेत, म्हणून श्राद्धामध्ये वसू, रुद्र, आदित्य त्यांना बोलवलं जातो. ते शुद्धी करणारेच आहे, सर्वांचा संपूर्ण जगातल्या पाप दूर करणारे आहेत, म्हणून त्यांना पात्र धुण्याची जबाबदारी दिली. ग्रहांश द्रोणपात्रेषु, आणि नवग्रहांना बोलवलं. तो वसूंपासून तर नंतरच्या स्थान असणार आहे. सूर्याला सोडणं, सूर्यचंद्र त्याने काम दिला होता. आता राहिले होते मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू. त्यानं सांगितलं चमचे, पळी, वाटी, तांबा हे धुण्याचं काम तुमचं. मोठे भांडे वसू स्वच्छ करतात, लहान भांडे तुम्ही करा. एवं संशासिता सर्व, इस तरह मॅनेजमेंट आमचं पुराण शिकवित. मॅनेजमेंटसाठी लाखो रुपये भरून तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. पुराण वाचलं की तुम्हाला मॅनेजमेंटचं ज्ञान होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मा सांगतात, उठ व्यंकटेशा उठ, आणि तुला अभ्यंग स्नान करायचं आहे. त्याच्यासाठी सर्व स्त्रिया तयार बसलेल्या आहेत. तेल लावून अभ्यसन करण्यासाठी, अभ्यंजन करून पुण्यावाचन करायचं, कुलदेवता प्रतिष्ठा करायच्या. उठ उठ म्हटला की त्याला तो सांगतो, ब्रह्मा थोडे इकडे. काय झालं? ब्रह्माला बोलवलं होता, शंकराला बोलवलं नव्हता, पण तो सुद्धा मागे आला. नातू आहे, स्वतंत्र आहे, स्वातंत्र्य त्याला. म्हणजे आजोबांचा नातवावर किती प्रेम असतो हा व्यवहार देव पुराण दाखवत आहे. हे सायकोलॉजी आहे. म्हणजे सायकोलॉजी सुद्धा पुराणामध्ये तुम्हाला भेटतो. सांगितलं लग्न नको आहे. आकाशराजाला संदेश पाठवू, कॅन्सल म्हणून. शंकर मागून सांगता, आजोबा काय चाललंय तुमचा, काय हे सर्व करत आहात? अरे तुला काय माहित बायच रे, लक्ष्मी शिवाय मी लग्न कसं करू? जी असेल तर लग्न होऊ शकतो, नाही तर नाही. मंगल देवता, लक्ष्मी पूजा केल्याशिवाय कोणताही मंगल कार्य होत नाही. पण आता लक्ष्मी नसताना मी अभ्यंग स्नान कसे काय करू? मला तेल लावणार आहे कोण? लक्ष्मीच मला लावत होती. तो ब्रह्माने सांगितलं, तुम्हीच सांगा काय करायचं. शंकर सांगतो, काय करायचं विचारता कशाला? बोलवा लक्ष्मीला, येते. ते नको म्हणते का? ए शंकर, तुला माहित नाही, तो माझ्याशी
ते कलह करून गेलेले आहे, माझ्यावर रागावून गेलेले आहे. रागावून गेलेली पत्नीला मी दुसरं लग्न करीत आहे, तू येऊन व्यवस्था कर म्हणजे येते का रे? केस टाकते. हा, दुसरं लग्न करतो, तू रुसून गेलेस जाऊ दे, मी दुसरं लग्न करतो, तू ये व्यवस्था बघ म्हणजे बघते का? तो त्या सांगितलं, आता समस्या काढणार तूच सांग. शंकर सांगतो, जाऊ दे ना, तू दुसरी पत्नी येत आहे, लक्ष्मी कशाला पाहिजे? सरस्वती, भारती, सरस्वती सर्व आहेत, तुझे सून आहेत, ते तुला आंघोळ करवतील, सगळं व्यवस्था, हे सर्व व्यवस्था स्त्रियांचा असतो. नाही, लक्ष्मीचा शिवाय मी लग्न करणार नाही. डोळ्यात अश्रू येऊ लागले, रडू लागला श्रीनिवास. कपट नाटक सूत्रधारी भगवंताला नाटक करण्याचे काय काय विशेष जरूरत आहे का? शंकर, तुला का माहित आहे रे? दुसरं लग्न करतो, तिला विसरून जा म्हणत आहे. तिच्याशिवाय कोणत्याही काम शोभा देत नाही. इतके 33 कोटी देवता आहेत, ब्रह्म तू आहे, शंकर तू आहे, पण तरी सुद्धा तिच्या स्थान तुम्ही कोणीही भरू शकत नाही. पती पत्नी मध्ये जे विश्वास, जे प्रेम असलं पाहिजे, हे भगवंत जगाला शिकवतात. तारा चंद्र विना आकाश सदा शोभत नाही. फुलांच्या विना वृक्ष कसे शोभत नाहीत, पक्ष्यांच्या विना मोठा वृक्ष कसे शोभत नाही, तसे लक्ष्मीच्या विना कोणताही कार्यक्रम, कोणताही उत्सव, कोणताही संदर्भ हे चालत नाही. शंकर सांगतो, येत नाही म्हणजे तू काय करणार? आता लग्न सोडणार? इतके सर्व व्यवस्था सर्वांना बोलून नंतर हे विचार, पहिल्यांदा तुला विचार आला नाही? राहू दे ना. शंकर, तुला माहित नाही रे, प्रलय काल जेव्हा येतो ना, तुम्ही सगळे जाता, तुम्ही कोणी राहत नाही. यदा ब्रह्मावसाने च न किंचित अवशिष्यते, जगात काहीही राहत नाही, त्यावेळी माझा जोडी राहून माझी सगळी व्यवस्था बघणारी लक्ष्मीचा. सा मे शय्या सखी भूत्वा क्रीडत हितकारिणी. आणि प्रलयकाल 1 दिवस 2 दिवस नाही, चक्क सृष्टिकाल ब्रह्मदेवाचा 100 वर्ष. जसे सृष्टिकाल आणि स्थितिकाल आहे, तितकंच 100 वर्ष प्रलयकाल आहे. त्यावेळी समुद्र, सर्वत्र पाणी, सर्वत्र अंधकार, मी एकटा. त्यावेळी माझ्या जोडी राहणारी लक्ष्मीच आहे रे, तुम्ही कोणी नाही. तुम्हा लग्न झाल्यानंतर मुला त्यांचा तुम्ही सगळा तुमचा संसार वेगळे असते, आणि वृद्धाप काळात उपयोग पडणारे फक्त ब्राह्मविवाह विधीने, अग्निसाक्षी विधीने पाणी ग्रहण करून येणारी पत्नीच असते, दुसरे कोणी नाही. भगवंत जगाला घटस्फोट देणारा सर्वांना संदेश देता. आत्ता तुम्ही देता, आत्ता तुम्ही वेगळे होता, पण वृद्धापकाळी तुमचे मुले असून जास्तीत जास्त काय करतील? वृद्धाश्रमाला तुम्हाला पाठवतील. त्यांचा संसार होतो, ते सुद्धा चुकीचं नाही, त्यांच्या काही जबाबदारी असतात. आणि तुमचा सर्व बेडवरती सर्व करण्याचा मुलगा निघून जातो, सूनला संकोच होतो, ते सुद्धा जबाबदार विचार केला पाहिजे. पण वृद्धापकाळाची आमची व्यवस्था आम्ही करून घेतली पाहिजे. त्यावेळी मनाने सेवा करणारा किंवा नवरा असतो किंवा बायको असतो,
म्हणून बायको पाहिजे, लग्न पाहिजे. नियुक्ता त्वयेदम गोविंद. ब्रह्म सांगतात हे पूर्वीच तुम्ही व्यवस्था करायचा होता. आता कोणाला पाठवायचं, कसं काय करायचं, कोणाला पाठवायचा निश्चय करण्याचा, हे विषय कालच्या प्रवचनात आलेला आहे. त्याने सूर्याला बोलवलं. कशाला सूर्याला बोलवलं? लक्ष्मी कोणावर जास्त प्रेम करते? नवऱ्याला सोडून. जो प्रयत्नशील असतो, जो दिवसात जास्त जास्त काम करतो, त्याच्यावर लक्ष्मीचा प्रेम असतो. जगात श्रीमंत कोण होतात? जो जास्त काम करतो तो. म्हणून शास्त्रात सांगतं उद्योगिनम पुरुषसिंह मुपयते लक्ष्मी. जो प्रयत्नशील आहे, इकडे नाही तर तिकडे, तिकडे नाही तर तिकडे, मी कमवितो, जेव्हापर्यंत शक्य आहे मी कमवितो. मी असंच बसून राहणार नाही. बसल्या बसल्या कोणाला काही भेटणार नाही. म्हणून मी प्रयत्न करतो. तो लक्ष्मी त्याच्यावरच संतुष्ट होते. जो आलसी भरून घरी बसतो, तिकता पगार आला पुरे, राहा भाड्याच्या घरात राहा. नवीन घर घ्यायचं असेल तर प्रयत्न कर. आणि अलर्ट असून एक दिवस सुद्धा रजा न घेणारा व्यक्ती कोण आहे? सूर्याने किंवा तर कॅज्युअल लिव्ह घेतलेला बघितला? पीएल तर सोडा, कॅज्युअल लिव्ह ते सुद्धा सोडा, सिक लिव्ह. म्हणून अर्थात पुराण आम्हाला कथाच्या संदर्भातून मॉरल देतात. उद्योग व्हा, प्रयत्नशील व्हा, प्रयत्न सोडू नका. आज 80 वरचा सुद्धा मला जे आरोग्य आहे ते दिलं आहे ह्या पुराणामुळे, ह्या प्रवचनामुळे. अर्थात प्रयत्नशील असल्याने आरोग्य आपोआप प्राप्त होतं. फक्त पैसे भाग्य नाहीत, आरोग्य भाग्य आणि बुद्धिभाग्य आणि संपत भाग्य सर्व भेटतो प्रयत्नशील व्यक्तींना. म्हणून आता मी रिटायर झाला, संपलं, मी फक्त खुर्चीवर बसून राहणार, फक्त मी अंथरुणावर झोपून राहणार, बसल्या बसल्या खायला द्या, बसल्या बसल्या प्यायला द्या, तो व्यक्ती जास्त दिवस जिवंत राहणार नाही. जो प्रयत्नशील आहे तोच आरोग्यवान, आणि देव त्याला जास्त आयुष्य देतात. त्यांनी सूर्याला बोलवलं. सूर्य, परमात्मा सांगा कोणतं काम करायचं. कोल्हापूरला जा. तो रुसून जो गेलेले महालक्ष्मी देवी, त्याला बोलवणार. सूर्य सांगतो हे सांग, मला काम सांगू नका. कशाला? म्हणजे मला मन माहीत आहे की नवरा बायकोंचा कलह रात्री जेवण करून झोपण्यापर्यंतच असतो, नंतर सर्व निघून जातो. त्यांच्यामध्ये जे शिरतो, दोघे त्याला शिव्या देतात. तू कशाला मध्ये आला? तो म्हणून तुमच्यामध्ये मी येत नाही. नवरा बायकोंच्या झगड्यात मला शिरायचं नाही. तो नाही रे, तुझ्यावर जास्त प्रेम करते, जाऊन बोलून घे. श्रीनिवास, तुम्ही विचार करा, मी जाईन. ते श्रीनिवास बोलत आहे म्हणतात. कशासाठी ते विचारतात. तो दुसरं लग्न करीत आहे. सांगितल्यानंतर रुसून गेलेली बायको दुसऱ्या लग्नाला ये म्हटलं तर पहिला मला कपाळ वरते. त्याच्याला तुमच्यावरती तो क्रोध काढू शकत नाही. नवऱ्यावरचा क्रोध बाळांचा वरती. मी कशाला मार खाऊ? आणि येते कशाला? ते येणार नाही.
भगवान सांगतो एक उपाय कर, कोल्हापूरला जा आणि त्याच्या मंदिराचा बाहेर उभा राहून रडायला सुरू कर. तुला रडणं बघून लक्ष्मी तुला येऊन विचारते, कशाला रडतोस रे? काय झालं? माझा प्रिय सूर्य तू, काय झालं तुझ्याला? कोणी तुझ्या स्थान घेऊन दुसऱ्या आला काय? त्याला तिकडून काढून टाकले का? कोणती समस्या तुला आलेला? त्यावेळी सांग, तुझा नवरा अत्यवस्था आहे की आत्ताच आलं तर काय तर त्याचं तोंड बघायला भेटेल, नाही तर ते सुद्धा भेटणार नाही म्हणून इतकं सांग, ते येते. सूर्य सांगतो सर्वथा नाही. आमच्यासारखं मूर्ख नाही, ते सर्वज्ञ आहे. तिला माहित आहे श्रीनिवास, तुम्हाला वृद्धाप्य नाही, तुम्ही नित्य आहात, ज्ञानानंद परिपूर्ण आहात, तुम्हाला रोग गी काही होत नाही, सर्व तिला माहित आहे. मलाच सांगते कान पकडून, काय खोटं बोलतोस रे? तेव्हा श्रीनिवास सांगतात, मन माया मोहिता असा भविष्यते न संशय. ही माझी माया आहे, माझी अनंत शक्ती आहे. काही क्षण ते माझ्यासाठी मोहित होते, तिला अज्ञान नाही, पण माझ्या सत्यसंकल्पामुळे तिचा सुद्धा मी काही बदल घडून आणू शकतो. इकडे येईपर्यंत त्याच्या मनात असा संशय येतो, ती येते जा. सूर्य कोल्हापूरला निघाला, पण कोल्हापूरला पोहोचण्यासाठी वेळ लागतो ना. तो म्हणून तिकडे गेल्यानंतर काय झालं, लक्ष्मी आली की का, हे सर्व आम्ही उद्याच्या दिवशी बघण्याचा प्रयत्न करू. इति अद्य कथा प्रसक्ती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेडजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यं वदाम्यहम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण.